या ठिकाणी मी एक व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. व्यक्तिचित्र काल्पनिक. त्या गोष्टीचं नाव आहे असे हे पंपू शेठ. पंपू शेठ कमालीचे अवाढव्य आणि अगडबंब होते. त्यांचे वजन 120 किलोच्या जवळपास होते. या एवढ्या मोठ्या देहाचे काय आणि कसे हवे या चिंतेने ते अगदी ग्रासून गेले. कमरेचा बेल्ट कितीही लांब मोठा घेतला तरी तो कमरेला लावल्यानंतर त्या बेल्टचे तोंड आणि शेपूट यांचे लवकर भेटच होत नसे. वजनासारखे वजन वाढत होते. दर महिन्याला त्या बेल्टच्या पुढे एक एक छिद्र नवीन पाडून घ्यावे लागत होते. त्यावेळेस तो व्यवस्थित बसायचा. शेवटी पुढे इतकी छिद्रे वाढली की नवीन छिद्र पाडायला त्या बेल्टवर जागाच राहिली नाही. छे छे, आता आपण वजन कमी केले पाहिजे. बेल्टच्या मागे छिद्र पाडायची वेळ आता आणली पाहिजे. बेल्टच्या मागे आता छिद्र पाडायचं, पुढं नाही पाडायचं असं त्यांनी ठरवलं. म्हणून मग त्यांनी वजन कमी होण्यासाठी घरातल्या घरात डान्स करायला सुरुवात केली. पण एकदा नाचता नाचता ते धपकन खालीच पडले. लवकर उठताच येईना. शेवटी बायको आणि 2 मुले यांना उभा राहून उठण्यासाठी हात दिला. त्या तिघांच्याही हाताला धरून ते जोरात उठले. ते बरोबर उभा टाकले, पण बायको मुले हे तिघे धपकन खाली आपटले त्यांच्या वजनावर. मग त्यांनी रनिंगला सुरुवात केली पंपू शेटने. पण ते रस्त्यावरून पळत निघाले की 2-4 कुत्रे त्यांच्या मागे धावू लागले आणि त्यांच्याकडे पाहून भुंकू लागले. आता हे पळत आहेत आणि कुत्रे त्यांच्या मागे धावत आणि भुंकत आहेत हे पाहून पोलिसांना वाटले की हा माणूस चोर आहे. त्यामुळे तेही पंपू शेटला पकडण्यासाठी मागे मागे पळू लागले. रनिंग राहिली बाजूला आणि तिसरंच लचण निर्माण झाले. आता काय करा? मग त्यांनी तोही नाच सोडून दिला. मागे त्यांनी एकदा पाहिले होते की पुण्यामध्ये पर्वतीवरून खाली आणि खालून पुन्हा पर्वतीवर अशा अनेक पायऱ्या चढणारे लोक आहेत. तोच खरा व्यायाम. त्यामुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली. त्यांनी पर्वती चढायला सुरुवात केली. पण थोड्या पायऱ्या चढल्या कीच पायात गोळे यायला लागले. बाकीचे लोक खालून वर पुन्हा वरून खाली सतत ये जा करत होते. त्यांना लवकर वर जाताच येईना. तर खाली कधी येणार? मग ते कंटाळून तिथेच बसून राहू लागले. थोड्या दिवसाने त्यांना कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही दोरीवर तेवढ्या रोज मारीत जा. घामाघूम झाले की आपोआपच चरबी कमी होते. हा विचार पंपू शेटला खूप आवडला. मग त्यांनी सुरू देखील केला. दोरी मागून वर नेणे, दोन्ही पाय पटकन वर उचलून पाय खोलून वरती दोरी आणणे, हातही फिरत राहतात आणि पायांनाही व्यायाम. पण एकदा अखेरचंच घडले. एक दिवस यांच्या दोरीवर तेवढ्या चालू होत्या. त्यावेळी त्यांची बायको लगबगीने बैठकीतून स्वयंपाकघराकडे जात होती. नेमकी त्याच क्षणी पंपू शेटची दोरी वरून खाली आली. ती दोरी त्यांच्या बायकोच्या डोक्यातून थोडी मध्ये गेली आणि पंपू शेटने दोरीजवळ ओढली. त्यामुळे त्यांची बायको त्यात अडकून पंपू शेटच्या अंगावरच येऊन पडली. मग काय गोंधळ झाला विचारू नका. मग नंतर त्यांनी टी व्हीवर रामदेव बाबा करतात तसे प्रात्यक्षिक करायला सुरुवात केली. पण त्यांना ते काही व्यवस्थित करता येईना. मनानेच काहीही करू लागले. जमिनीवर ताने पडणे, एक पाय वर, दुसरा पाय खाली, पुन्हा दुसरा हात वर, पहिला हात खाली, डोळे गरगरा फिरवणे, तोंडातून आकारून काहीतरी आवाज काढणे, पुन्हा पालथे पडणे, दोन्ही तंगड्या जोरजोरात हलवणे, आपल्या आपणच पोटाला गुदगुल्या करणे, हे सर्व प्रकार पाहून त्यांच्या बायको मुलांची मस्त करमणूक होऊ लागली आणि ते खो खो करून हसायचे. एक दिवस त्यांनी पंपू शेटला काहीही अंगविक्षेप न करता रामदेव बाबा कशी व्यवस्थित कसरत करतात ते पाहण्यास सांगितले. त्यांचे पाहून मग तुम्ही करा असा त्यांनी पंपू शेटला सल्ला दिला. पंपू शेटने थोडा वेळ प्रयत्न करून पाहिले, पण जमण्याचे नावच नाही. आता मात्र ते पार वैतागून गेले. काहीही करायला जावे तर यशच येईना. शेवटी त्यांनी विचार केला आणि नंतर डाएटिंगला सुरुवात केली. एरवीचा त्यांचा एक वेळचा आहार म्हणजे 5 मोठ्याल्या भाकरी किंवा 9-10 पोळ्या, दोन्हीपैकी एक, अर्धा लिटर दूध, वाडगं भरून वरण भाजी, भांडभर भात, वाटीभर चटणी किंवा भुरका, 4-5 किळचं शिकरण इत्यादी असायचा. त्यामुळे त्यांनी आमूलाग्र बदल केला. 2च भाकरी किंवा 4च पोळ्या, आयदर ऑर, वाटीभरूनच दूध, वाटीभरच वरण भाजी, 2 चमचे चटणी आणि शेवटी एकच वेळ जेवण एकदाच. मोठ्या संयमाने त्यांनी काही दिवस असा माफक आहार घेतला आणि काय आश्चर्य, वजन खरोखरच थोडं कमी झालं त्यांचं. कमरेच्या बेल्टला आता नवीन छिद्र पाडण्याची गरज भासली नाही. शिंप्याला वाढत्या मापाचे कपडे शिव असे म्हणायची वेळ आली नाही. अशा प्रकारे त्यांचा फायदा झाला. पण इकडे दूधवाला, किराणा दुकानदार यांचे मात्र नुकसान होऊ लागले. कारण पंपू शेटचे डाएटिंग या लोकांचे एक मोठे गिराईकच कमी झाले. पण पंपू शेटने आपल्या मनाला समजावले, आपल्याला ज्यात आनंद मिळतो ते प्रत्येकाने करावे, दुसऱ्यांचा विचार करू नये. नाहीतर इंग्रजीत म्हण आहेच की, एकच माणूस सर्व माणसांना संतुष्ट करू शकत नाही. असो, आता पंपू शेटने हा डाएटिंगचा आहार कायम फिक्स केला आहे. ते आता नेहमी तरतरीत आणि उत्साहात असतात.
80 किलोपर्यंत वजन आणण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊ.